टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माननीय सोनिया जी गांधी, माननीय राहुल जी गांधी, माननीय प्रियंका गांधी, माननीय मल्लिकार्जुन जी खड़गे, आमचे प्रांताचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब, माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब, हे सगळ्याचे नेतृत्वावर विश्वास करून मी आज अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छितो की भविष्याचा देशाचा आणि राज्याचा राजकारण काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष दोनच पक्षामध्ये राहणार। आपण पाहतो की प्रांतिक पक्ष दिवसेंदिवस कमकुवत आणि फोडण्याचं काम हे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेले 2 वर्षाखाली झालेलं आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक असतील, दलित असतील, आधी पिछडे ओबीसी हे सर्व वर्गाचा विश्वास आज काँग्रेस पक्षावर आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे। हे राज्यामध्ये सर्व जाती धर्माला एके डोळ्याने पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाने मागच्या इतिहासामध्ये केलेलं आहे। आज आपण पाहतो की महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती, समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम, राज्याचा आणि देशाचा जे एक धार्मिक सलुका आहे, हे सलुका बिघडण्याचं काम हे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये एक काँग्रेसच एक पक्ष आहे की जे सर्व जाती धर्माला न्याय देऊ शकतो, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि एक जातीय सलोखा आहे राज्यामध्ये देशामध्ये टिकला पाहिजे, हे दृष्टिकोनातून मी काँग्रेस पक्षामध्ये विचाराने, कारण की मी धर्मनिरपेक्ष विचाराचा एक व्यक्तिमत्व आहे, फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा मानणारा एक कार्यकर्ता आहे। मी कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय आतापर्यंत मी आपले पाऊल पुढे टाकलेले नाही। पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो अनेक वर्षापासून। मी आता सांगितलं की बरेच दिवसापासून ही जे परिस्थिती राज्याची आणि देशाची पाहिल्यानंतर माझ्या मनातच होतं की काँग्रेस पक्षामध्ये जाऊन आता काँग्रेस पक्षाला बळकट करावं, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं, हे दृष्टिकोनातून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला। आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो की माझे कार्याचा, माझे मेहनतीचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळेल। परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये चांगला पडसाद हे माझ्या प्रवेशामुळे निश्चितपणे मिळतील, एक अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते जे माझ्यासोबत परभणी जिल्ह्यात नाही तर विविध भागातून बी आलेले आहेत, एक लोक वेगळे जिल्ह्यातून, ते सर्व लोकांचा आपल्या माध्यमातून मी सर्वांचा या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी इथपर्यंत आलेत, त्याबद्दल त्यांचा बी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपवितो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।